चिव चिव चिमणा, काय ग चिमणी, आली दिवाळी, करू तयारी, साफ सफाई आणि खूप काही. सुंदर आकाशकंदील झाडाला बांधू, छानशी रांगोळी दारात काढू. फराळ काय काय बनवायचा आहे, फराळ काय काय बनवायचा आहे. बेसनचे लाडू आणि रव्याचे लाडू, पोह्यांचा चिवडा आणि तिखट शेव बनवू. चकलीची ऑर्डर मैनाताईंना देऊ. फुलभाजी, चक्र आणि सुंदर पाऊस, पूर्ण करा मुलांनो तुमची हौस. आली दिवाळी, करू तयारी. शुभ दीपावली. उडणारे कासव. एके दिवशी काय झाले, एक कासव आणि त्याचे मित्र हंस तळ्याकाठी दुःखी बसले होते. तळे सुकल्यामुळे ते विचार करत होते की पाण्यासाठी काय करावे लागेल. कासव हंसला म्हणतो, तुम्ही उडत जा आणि पहा कुठे पाणी सापडतं का. कासवाच्या म्हणण्याप्रमाणे ते उडत जातात आणि पलीकडच्या गावात त्यांना एक मोठे तळे सापडते. ही आनंदाची बातमी ते हंस आपल्या मित्राला सांगतात. कासव विचारात पडतो, मी तिथे कसं पोहोचणार, मला तर खूप दिवस लागतील. थोडा विचार करून त्याला एक युक्ती सुचते. त्या युक्तीप्रमाणे तो हंसांना तोंडात एक काठी पकडायला सांगतो. कासव पण त्या काठीला तोंडाने पकडतो आणि त्या हंसला उडायला सांगतो. ते हंस त्याला सावध करतात. अरे कासवा, तुला बडबड करायची खूप सवय आहे. तुला खरंच वाटतं की हे नियोजन काम करेल. कासव म्हणतो, मी हुशार आहे. कधी बोलावं आणि कधी बोलू नये ह्याची मला समज आहे. ठरल्याप्रमाणे हंस कासवाला घेऊन उडतात. एका गावातून उडत असताना गावातले लोक त्यांना बघून अचंबित होतात. त्यांच्या मैत्रीची प्रशंसा करतात. कासवाला गावकऱ्यांचा आवाज येत नाही आणि तो बोलायला आपले तोंड उघडतो. काय बोलताय तुम्ही? त्या क्षणी कासव जमिनीवर आपटते आणि तिथेच मरण पावतो. कथेचं तात्पर्य, अति आत्मविश्वास इतरांच्या सूचनेकडील दुर्लक्ष केल्यामुळे नुकसान होते. मुंगी आणि कबूतर. एके दिवशी एक मुंगी नदीच्या काठेवर चालत होती. अचानक तिचा पाय सरकतो आणि ती पाण्यात पडते. तिला नदीत एक तरंगणारं पान सापडतं आणि ती त्या पानावर बसते. ते पान धबधब्यापाशी वाहू लागते. मुंगी घाबरते आणि मदतीसाठी हाक मारते, वाचवा वाचवा, मला कोणीतरी वाचवा. एक कबूतर मुंगीला वाचवायला खाली उडतो आणि ते पान तोंडात घेतो. अलगद त्या पानाला गवतात ठेवतो. मुंगी म्हणते, धन्यवाद मित्रा, तू माझे प्राण वाचवलेस. मी तुला एके दिवशी नक्की मदत करीन. ते कबूतर बाय म्हणून जंगलाच्या दिशेने उडून जाते. काही दिवस जातात. एक शिकारी आणि कबूतरच्या दिशेने नेम घेतो. हे ते मुंगी बघते आणि धावत त्या शिकाऱ्याच्या दिशेने जाते. ती त्याच्या पायाला जोरात चावते. शिकारी जोरात ओरडतो आणि खालीच बसतो. त्याचा निशाणा चुकतो. कबूतरचे प्राण वाचतात. तो मुंगीला धन्यवाद म्हणतो आणि उडून जातो. कथेचं तात्पर्य, मदत करायला कोणी छोटे मोठे नसते. सुतार पक्षी आणि वाघोबा. एका जंगलात एक स्वार्थी वाघोबा राहायचा. स्वार्थी असल्यामुळे त्याचे कोणी मित्र नव्हते. एके दिवशी त्याच्या गुहेतून आवाज येतो, आ वाचवा आ. गुहेच्या बाहेर एका झाडावर सुतार पक्षी बसला असतो. तो जंगलात नवीन असल्यामुळे
त्याला माहित नसते की वाघोबा स्वार्थी आहे. तो गुहेत जातो आणि पाहतो की वाघोबाच्या दातात एक हाड अडकले आहे. सुतार पक्षी म्हणतो, वाघोबा भाऊ, मी हे हाड तुझ्या दातातून काढेन, पण एका अटीवरच. मला रोज तुझ्या जेवणातला एक छोटा हिस्सा खायला द्यायचा. वाघोबा आपली मान हलवतो. हो हो. सुतार पक्षी वाघोबाच्या तोंडात जाऊन ते हाड काढते आणि बाहेर उडून जाते. वाघोबाला बरे वाटते. दुसऱ्या दिवशी वाघोबा जेवत असताना सुतार पक्षी तिथे उडत येतो. वाघोबा त्याला हकलतो आणि म्हणतो, चल निघ इथून. माझ्या अन्नाला हात लावू नकोस. तुला माझे आभार मानले पाहिजेत की मी तुला काल खाल्लं नाही ते. सुतार पक्षी चतुर असतो. तो वाघोबाचा एक डोळा फोडून टाकतो. वाघोबा जोरात ओरडतो, असं का केलंस तू? सुतार पक्षी म्हणतो, अरे तुला तर माझे आभार मानले पाहिजेत की मी तुझा एकच डोळा फोडला. माझी इच्छा झाली तर मी तुझे दोन्ही डोळे फोडू शकतो. असं म्हणून तो उडून जातो. कथेचं तात्पर्य, माणसाने कृतज्ञ असावे. कोल्हा आणि करकोचा. एक कोल्हा आणि एक करकोचा मित्र असतात. एकदा कोल्हा त्याला घरी सूप प्यायला बोलवतो. तो पसरट ताटात सूप वाढतो. कोल्हा म्हणतो, चला सूप प्यायला सुरू करूया. असं म्हणून तो भरभर सूप पितो आणि चाटून पुसून ते संपवतो. करकोच्याला मात्र ते सूप पिताच येत नाही. त्याची चोच लांब असल्यामुळे आणि ताट पसरट असल्यामुळे त्याला उपाशी राहावं लागतं. काही दिवसांनी करकोचा कोल्ह्याला सूपचं आमंत्रण देतो. तो गरमागरम आणि रुचकर सूप बनवतो आणि बरणीत ते सूप वाढतो. करकोचा म्हणतो, चला सूप प्यायला सुरू करूया. तो आपली लांबडी चोच त्या भांड्यात घालतो, सूप पितो. पण कोल्ह्याला मात्र सूप पिता येत नाही. त्या भांड्याचं तोंड इतकं रुंद असतं, त्याचं तोंड जाईना. आपण करकोच्याची मस्करी केली हे कोल्ह्याला उमजते. कथेचं तात्पर्य जशास तसे. दोन डोक्यांचा पक्षी. खूप वर्षांपूर्वी एका जंगलात एक पक्षी राहायचा. असा पक्षी कधीच कोणी पाहिला नव्हता. त्या पक्षाला 2 डोकी होती. 2 डोकी असल्यामुळे तो 2 तोंडाने खाऊ शकायचा आणि पोटभर जेवायचा. त्याचं पोट नेहमी खुश असायचं. एके दिवशी त्या पक्षाला एक सुंदर फळ झाडाला लटकलेले दिसते. तो लगेच उडून जवळच्या फांदीवर जातो आणि फळ खायला लागतो. वाह, काय रसदार फळ आहे. असे फळ मी कधीच खाल्ले नाही. दुसरं डोकं म्हणतं, मला ही चव करू दे ना. नाही, मी देणार नाही. आणि तसंही आपलं पोट एकच आहे, तर काय फरक पडतो, असं ते पहिलं डोकं म्हणतं. दुसऱ्या पक्षाला खूप राग येतो. दुसऱ्या दिवशी ते दुसरं डोकं सूट घ्यायचं ठरवतो. तो लगेच एका झाडाच्या फांदीवर बसतो आणि फळ खायला सुरुवात करतो. पहिला पक्षी जोरात ओरडतो, थांब, ते खाऊ नकोस, ते विषारी आहे. आपले पोट एकच आहे, आपल्या दोघांना त्रास होईल. पण दुसरं डोकं ऐकत नाही. हे बघून पहिलं डोकं रडायला लागतं. ते फळ पोटात गेल्यावर पोट दुखायला लागतं आणि दुसरं डोकंही रडायला लागतो. त्या पक्षाला खूप त्रास होतो. कथेचं तात्पर्य, एकीचे बळ. लबाड कोल्हा. आज मी तुम्हाला कावळ्याची गोष्ट ऐकवणार आहे. एके दिवशी एक लहान मुलगी पाव खात असते. तितक्यात एक कावळा जोरात उडून येतो आणि तिच्या हातातून पाव खेचून उडून जातो. नंतर तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. हे दृश्य एक कोल्हा बघतो आणि पाव बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं.
तो झाडाखाली येतो आणि कावळ्याला म्हणतो, तू किती सुंदर दिसतोयस आणि तुझा आवाजही गोडच असेल, मला हे गाणं ऐकवशील का? त्या मूर्ख कावळ्याला वाटते, मी खरंच एवढा सुंदर आहे आणि आवाज माझा इतका छान आहे, चला एक गाणं म्हणतोच. तो गाण्यासाठी आपले तोंड उघडतो आणि त्याच्या चोचीतून पाव पटकन खाली पडतो. कोल्हा लगेच ते उचलतो आणि पळून जातो. कथेचं तात्पर्य, स्वार्थी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये. तहानलेला कावळा. कडक उन्हाळा होता. एका कावळ्याला खूप तहान लागली असते. त्याचं तोंड कोरडं पडलेलं असतं. तो पाणी शोधतो, पण कुठेच पाण्याचा थेंब सापडत नाही. एके ठिकाणी त्याला एक मडकं दिसतं. तो त्यावर जाऊन बसतो. त्यात डोकावतो तर त्याला पाणी तळाशी दिसते. पाणी खोल असल्यामुळे त्याची चोच पाण्यापर्यंत पोचत नाही. तो इकडे तिकडे बघतो तर त्याला मडक्याच्या जवळ दगड दिसतात. हे बघून त्याला एक युक्ती सुचते. तो एक एक दगड मडक्यात टाकतो. हळूहळू पाणी वर येतं. कावळा पाणी पितो, आपली तहान भागवतो आणि भुरकन उडून जातो. कथेचं तात्पर्य, इच्छा तिथे मार्ग. चिवताय चिवताय दार उघड. एक होता काऊ आणि एक होती चिव. काऊचं घर होते शेणाचे, चिवचे घर होते मेणाचे. एके दिवशी मुसळधार पाऊस झाला. जोरात वारा पण वाहत होता. कावळ्याचे शेणाचे घर नाजूक असल्यामुळे ते पावसात वाहून गेले. चिवताईचे घर मजबूत होते. घर वाहून गेल्यामुळे कावळा पावसात भिजू लागला. अरे, आता मी काय करू? माझे घर वाहून गेले. मी असं करतो, चिवताईच्या घरी जातो. तो उडत उडत चिवताईच्या घरी जातो आणि घरचा दरवाजा वाजवतो. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई आपल्या पिल्लांना घरामध्ये आंघोळ घालत असते. ती म्हणते, कावळे दादा जरा थांब, मी माझ्या पिल्लांना आंघोळ घालत आहे. कावळा म्हणतो ठीक आहे आणि थोड्या वेळ वाट पाहतो. थोड्या वेळाने तो पुन्हा दार वाजवतो. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते, कावळे दादा जरा थांब, मी माझ्या पिल्लांना कपडे घालत आहे. कावळे दादा वाट पाहतो आणि पुन्हा दरवाजा वाजवतो. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते, कावळे दादा जरा थांब, मी माझ्या पिल्लांना जेवण बनवत आहे. कावळे दादा पुन्हा वाट पाहतो. चिवताई चिवताई दार उघड. थोड्या वेळाने कावळा कंटाळून पुन्हा दार वाजवतो. चिवताई म्हणते, थांब, मी माझ्या बाळाला झोपवत आहे. बाळ चिवताईला विचारतं, आई तू कावळे मामाला घरात का घेत नाही? तो भिजत आहे पावसात. चिवताई म्हणते, मागच्या वर्षी कावळे दादा असाच घरी आला होता आणि भाकरी चोरून गेला. माझ्या चांगलेपणाचा त्याने फायदा घेतला. कावळे दादा वाट पाहून थकतो आणि उडून जातो. कथेचं तात्पर्य, आपल्या चांगल्यापणाचा कोणाला फायदा घेऊ देऊ नका. बगळा आणि खेकड्याची गोष्ट. एका तळ्याच्या काठ्यावर एक खोडकर बगळा राहत होता. तो खूप चतुर होता आणि आपल्या फायद्यासाठी इतरांना फसवायचा. त्या तळ्यात अनेक मासे आणि लहान प्राणी राहत होते. बगळा नेहमीच तळ्याच्या जीवांना खाण्यासाठी काहीतरी युक्ती शोधत असे. एके दिवशी बगळ्याला एक युक्ती सुचली. त्याने तळ्याच्या काठावर रडण्याचा अभिनय केला. खेकड्याने त्याला विचारले, काय झालं, काय रडत आहात? बगळ्याने उत्तर दिलं, अहो मला तुमचं खूप वाईट वाटतंय. काही दिवसात इथे पाणी आटणार आहे आणि तुम्ही सगळे मरणार आहात. हे ऐकून मासे आणि खेकड्याने विचारलं, आता आम्ही काय करू? बगळ्याने उत्तर दिलं, मी तुम्हाला एका मोठ्या तळ्यात घेऊन जाईन.
तिथे तुम्ही सुखाने राहू शकता. मासे आणि खेकडा बगळ्यावर विश्वास ठेवून त्याच्या चोचीत बसून लागले. बगळा मात्र त्यांना एका झाडावर नेऊन खाऊ लागला. खेकड्याने हे लक्षात घेतलं आणि विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा खेकड्याचा नंबर आला तो बगळ्याच्या चोचीत बसला. बगळा उडत असताना खेकड्याने आपल्या नख्या बगळ्याच्या मानेवर घट्ट पकडल्या आणि बगळ्याला ठार केलं. खेकड्याने बाकी मासे वाचवले आणि सर्व तयार सुखाने राहू लागले. कथेची शिकवण: चातुर्याने संकटावर मात करता येते. चिडखोर माकडे. एके दिवशी खूप पाऊस पडत असतो. मुसळधार पावसात 2 माकडं आग लावायचा प्रयत्न करत असतात. त्यांना खूप थंडी वाजत असते आणि ते थंडीने कुडकुडत असतात. आग लावण्याचा ते खूप प्रयत्न करतात पण त्यांना ते जमतच नाही. हे दृश्य झाडावर बसलेली एक चिमणी पाहत असते. ती माकडांना म्हणते, अरे ओ माकडांनो, ते गुंजा फळ आहे. ते लाल रंगाचे आहे म्हणजे त्याने आग लागत नाही. वेळ वाया घालवू नका, कुठेतरी आश्रय शोधा. पण माकड चिडतात आणि तिला निघून जायला सांगतात. ती चिमणी त्यांना परत सांगायचा प्रयत्न करते पण ते ऐकत नाही. ती उडून खाली येते आणि परत त्यांना सांगायचा प्रयत्न करते. त्याने आग लागणार नाही. एक माकड खूप चिडतो आणि त्या चिमणीला उचलून लांब फेकून देतो. बिचाऱ्या चिमणीला खूप लागतं. ती तिथून उडून जाते. कथेचं तात्पर्य: ज्यांना मदतीची गरज नाही त्यांना मदत करू नये.